हिंद दर्शकों, जयपुर प्रभात में आपका स्वागत है। महाराष्ट्र में नगर पालिका चुनाव की घोषणा होते ही राजनीतिक गतिविधियों में तेजी आ गई है। इस क्रम में भाजपा पक्ष के उम्मीदवारों के समर्थन में प्रदेश के लाडले पालक मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे का जुड़वा शहर में दौरा आयोजित किया गया। इस अवसर पर नगर अध्यक्ष पद की उम्मीदवार सौरूपालीताई अभिमातने तथा भाजपा के नगर सेवकों के समर्थन में एक भव्य जनसभा का आयोजन किया गया। सभा में भाजपा के अचलपुर विधान परिषद के आमदार श्री प्रवीण भाऊ तायडे, मेलघाट के आमदार श्री केवल रामजी काड़े तथा जिले के पूर्व सांसद सौ नवनीत राणा सहित अनेक पदाधिकारी उपस्थित रहे। सभी मान्यवरों ने नागरिकों से अपील करते हुए कहा कि नगर के विकास के लिए भाजपा के सभी नगर सेवकों और नगर अध्यक्ष पद की उम्मीदवारों को भारी बहुमत से विजय दिलाए, ताकि शहर में विकास कार्यों को और भी गति दी जा सके। यांना सुद्धा विनंती करतो त्यांनी या व्यासपीठावर विराजमान व्हावं। उमेदवार सौ भारसाकडे यांना सुद्धा विनंती करतो प्रभागातील उमेदवारांना विनंती आहे की आपण ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे सगळे पदाधिकारी कार्यकर्त्यांना कार्यक्रमस्थळी घेऊन यावं। आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला विनंती करा आणि लवकरात लवकर इथे उपस्थित व्हा। पेंडालमध्ये बसून घ्यावं। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वैराग्य मूर्ती गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या सर्व थोर व्यक्तींना विनम्र अभिवादन करतो। आजच्या या नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने येत्या सभेत आपल्या समोर उपस्थित असलेले आपले आदरणीय खासदार डॉक्टर अनिलजी बोंडे साहेब, उपस्थित सर्व मंचावरील ज्येष्ठ पदाधिकारी मंडळी, सर्व अमरावती जिल्ह्यातील प्राध्यापक दिनेशजी सूर्यवंशी आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो। बोला भारत माता की वंदे वंदे। आपल्या सर्वांचे नेते आणि या राज्याचे माननीय महसूल मंत्री, आपले माजी प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांचं लवकरच आगमन होते आहे। त्यांच्या भाषणातून आपल्याला नगर परिषदेच्या निवडणुकीचं महत्त्व, भारतीय जनता पार्टीची भूमिका आणि जिल्ह्याची क्षमता, नवीन जिल्हा होण्याची क्षमता ज्या शहरामध्ये आहे अशा शहराच्या विकासा। भारत माता की वंदे वंदे, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। रयतेचे राजे, शेतकऱ्यांचे कैवारी, रयतेचे राजे जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवार, भारतीय जनता पार्टीचे पक्षश्रेष्ठ भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस, पक्षश्रेष्ठ आणि पक्षनेते
यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला आणि त्यांनी मला ही जी उमेदवारी दिली त्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम मी आभार मानते. आमच्यावर जो विश्वास त्यांनी दाखवला आहे त्या विश्वासाचं सोनं आम्ही त्यांना नक्कीच करून दाखवणार आहे. माझे मिस्टर अभयजी मातने यांचं सामाजिक कार्य आपण सर्वांनी पाहिलेलंच आहे. त्यांचा संघर्ष तुम्ही सर्वांनी जाणलेलाच आहे. त्यांच्या सामाजिक कार्यावर पावलावर पाऊल टाकून मला आज एक पाऊल पुढे जायचं आहे, जेणेकरून मलाही समाजसेवा करायची एक संधी उपलब्ध होईल. त्यासाठी आपल्या सर्वांची साथ मला अपेक्षित आहे. आणि नगराध्यक्ष झाल्यानंतर आपल्या अचलपूर जुळा शहरीमध्ये जो विकास करायचा आहे त्या विकासासाठी आम्ही सज्ज राहू. आपल्या सर्वांना विश्वास देऊ इच्छिते की आपल्या अचलपूर जुळ्या शहरीच्या नगरीमध्ये ज्या समस्या आहेत, जशी पाण्याची समस्या आहे, पाण्याच्या समस्येसाठी जातीने लक्ष देऊन त्याचं नियमन लावून व्यवस्थित त्याचं निराकरण करू. त्यानंतर रस्त्याचे रुंदीकरण जे आहे, जेणेकरून व्यवसायाकरिता आणि विद्यार्थ्यांना व्यवस्थित त्याची सुविधा उपलब्ध होऊ, त्यासाठी सज्ज राहू. त्यानंतर शहरामध्ये इंडोर स्टेडियम, रनिंग ट्रॅक, ऑक्सिजन पार्क गरजेचं आहे. तरुण पिढी पोलीस भरतीसाठी जे सज्ज झालेले आहेत त्यांच्यासाठी त्याची सोय करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी त्याचं नियोजन करून आपल्याला तिथे त्याची सोय लावणे आहे. तसेच आधुनिक शिक्षण व्यवस्था अचलपूरमध्ये डिजिटल शाळा उपक्रम, ITI आहेत अथवा संगणक जे कोर्स केलेले आहेत अशांना रोजगार नाही. त्या तरुणांना मोठ्या शहरात बेरोजगारी पसरलेली आहे, परंतु काही तरुणांनी ग्रामीण क्षेत्रातील तरुणांना, युवकांना रोजगार मिळावा म्हणून अहिल्यानगर सारख्या ग्रामीण क्षेत्रात IT हब निर्माण केला आहे. त्याच आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, आपण या समोरच्या साईडला येऊन खुर्चीवर विराजमान व्हावं. फक्त इथे जे उमेदवार आहेत प्रभागाचे त्यांनीच उभं राहा. बाकीच्यांना सगळ्यांना परत विनंती आहे, साहेब 2 मिनिटांमध्ये याच साईडला येणार आहे. 2 मिनिटात गाडी पोहोचून राहिली. तुम्ही सगळेजण इकडे समोर येऊन बसा. श्रीराम, वंदे भारत माता की. सर्वप्रथम जनतेचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, आपल्या जिल्ह्याचे जनता पार्टीचे नेते, राज्याचे पूर्व मंत्री आणि राज्यसभेचे खासदार आदरणीय डॉक्टर अनिलजी बोंडे, व्यासपीठावर विराजमान भारतीय जनता पार्टीच्या नेत्या, पूर्व खासदार, स्टार प्रचारक आदरणीय नवनीतजी राणा, भारतीय जनता पार्टीचे लाडके आदरणीय महसूल मंत्री आदरणीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब या ठिकाणी पोहोचले. आपल्या सर्वांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी उभे राहून साहेबांचं स्वागत करावं. भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा सन्माननीय आमदार प्रवीणजी तायडे आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. या अचलपूर जुळवा नगरीच्या तसेच चांदूर बाजार नगर परिषद आणि अंजनगाव नगर परिषद, दर्यापूर नगर परिषदेच्या संयुक्त प्रचार सभेला उपस्थित आमचे नेते मार्गदर्शक सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य, उपस्थित नवनीतताई राणा, डॉक्टर अनिलजी बोंडे साहेब खासदार, केवलरामजी काळे, प्रवीण भाऊ पोटे पाटील, जयंतरावजी डेनकर, दिनेशजी सूर्यवंशी, माजी आमदार प्रभुदासजी भिलावेकर जिल्हाध्यक्ष, त्यानंतर आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सन्माननीय रुपालीताई, तांदूर बाजारच्या कांताताई अहिर, त्यानंतर अविनाशजी गायगोले अंजनगावचे आपले नगराध्यक्षाचे उमेदवार,
तसेच नलिनीताई प्रकाशराव भारसागळे या दर्यापूरच्या उमेदवार आहे आणि सर्व नगरसेवक पदासाठी उपस्थित सर्व मान्यवर, सर्व नगरसेवक जे होणारे आहेत भविष्यात, आता 2 तारखेला 3 तारखेला गजीभाऊ कोल्हे, त्यानंतर रुपेशभाऊ ढेपे, ॲडव्होकेट कमलकांतजी लाडोळे साहेब, इथे गोष्टी समाजाचे अखिल भारतीय अध्यक्ष श्री बेलसरे साहेब, नितीनजी गुडदे, सुधीरजी रस्ते, सर्व सरचिटणीस, गोपालभाऊ चंदन, नैनाताई जोशी, त्यानंतर सदाशिवराव खडके आणि उपस्थित सर्व मान्यवर. आपल्या या 4ही नगर परिषद मध्ये ऐतिहासिक अशी निवडणूक होत असून आणि जुळवा नगरी सर्वात मोठी नगर परिषद असलेली 99,656 मतदान असलेली 41 नगरसेवक असलेली, त्यापैकी 38 नगरसेवक आपण उभे केलेले असल्याने नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाच्या रुपालीताई मातने या उमेदवार आहेत. आपल्याला माहिती आहे एकतर्फी निवडणूक झालेली आहे, कोणी प्रतिस्पर्धी नाही आणि कोणाजवळ सांगण्यासाठी काही अजेंडा नाही. आपल्याजवळ सांगण्यासारखं भरपूर आहे. केंद्रात नरेंद्रजी मोदी यांच्या 2014 पासून जे आपण विकासात्मक कामं आणि धोरणं, मग राष्ट्रीय असो, आंतरराष्ट्रीय असो, राज्यीय असो की आपल्या स्थानिक लेवलवरचे असो, त्यानंतर महाराष्ट्र राज्यात देवेंद्रजी फडणवीस साहेबांसारखे डोळस नेतृत्व आपल्या सोबत आहे, आपल्या महाराष्ट्राचं नेतृत्व करताय अतिशय दिमागदार पद्धतीने. त्यानंतर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब अतिशय सुरेख पद्धतीनं पूर्ण जिल्ह्यावर लक्ष ठेवून आहेत आणि जिल्ह्याला विकासाची गंगा आणण्याचं काम आमच्या माध्यमातून ते करीत आहे. त्यानंतर एक सरकारचा पाईक म्हणून आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी स्वतः आमदार इथे आपल्या सेवेत तत्पर आहे. आणि अशा परिस्थितीत जर आपल्याला खऱ्या अर्थानं विकास करायचा असेल तर आपल्याला नगराध्यक्ष आणि नगरसेवक संपूर्ण निवडून देण्याचं काम आपल्याला करावं लागेल. कारण इथे ड्रेनेज सिस्टीम नाही, इथे अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत. त्याच्यानंतर इथे सीसीटीव्ही कॅमेराचा प्रश्न आहे, इथे रोडच्या ट्रॅफिकचा प्रश्न आहे, इथे रोड व्यवस्थित नाहीत. व्यापारी असो, डॉक्टर असो, वकील असो, शेतकरी असो, शेतमजूर असो, यांना सुरक्षा म्हणून आणि शेतमजुरांना न्याय म्हणून एखादा धंदा नाही किंवा उद्योगधंदा कोणी आणू शकला नाही 20 वर्षात. मी टीका करण्यासाठी जरी नसलो तरी पण जे सांगायचं ते सांगावं लागेल की गेल्या 20 वर्षात आपण इथं विकास खुंटवला. म्हणजे खऱ्या अर्थानं जर विकास करायचा असेल तर मी नम्रपणे आवाहन करतो की भारतीय जनता पार्टीच्या विचार प्रणालीचं जे पॅनल आहे आपलं, जे भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहेत नगराध्यक्षाचे किंवा नगरसेवकाचे, यांना प्रचंड मताने आपण विजयी करावं. मी जास्त बोलणार नाही. आपल्या तांदूळ बाजार ते अंजनगाव फाट्यापर्यंत चौपदरी सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता मंजूर आहे. घरकुलाच्या पियर पट्ट्याचं 1980 चे प्रकल्प जे प्रकरण कलेक्टर ऑफिस मध्ये प्रलंबित होते, साहेबांनी साहेबांच्या चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांच्या मार्गदर्शनात 565 रेडी आहे आणि फक्त ते 5 तारखेला आपण वाटणार होतो. परंतु दुर्दैव असं की 4 तारखेलाच आचारसंहिता लागली, त्याच्यामुळं पट्टे वाटप होऊ शकलं नाही. मी शब्द दिला होता माझ्या इलेक्शनच्या वेळेस. पहिला मुद्दा होता की PR कार्ड हे प्रत्येकाच्या नावानं अतिक्रमण नियमाकुल केल्याशिवाय राहणार नाही. तो मुद्दा निकाली काढलेला असं आपण समजावं. इलेक्शन झाल्यानंतर आपल्याला पट्टे वाटपाचा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने घ्यायचा आहे. आणि मी सांगतो साहेब, या शहराला प्रचंड असं गुन्हेगारी स्वरूपाचं यांनी घेरलेलं असून बऱ्याच 10 महिन्यात महामंत्री आमचे जिल्हाध्यक्ष प्रभुदासजी भिलाळकर साहेब, कुंदनजी यादव शहराध्यक्ष यांना विनंती करतो की साहेबांचं स्वागत करावं. आदरणीय मंचवर उपस्थित आमचे या जिल्ह्याचे गार्जन मिनिस्टर, या महाराष्ट्राचे कॅबिनेट मिनिस्टर, आता आपण बावनकुळे साहेब
मंत्रीपेक्षा पालकमंत्रीपेक्षा आम्हाला आमचे परिवारातलेच वाटतात. कारण पहिला पालकमंत्री आहे या जिल्ह्यामध्ये, महिन्यातून 3-4 वेळा या जिल्ह्यामध्ये येऊन प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवणं. हा पहिलाच पालकमंत्री, मला 13 वर्ष झालेले आहे, पहिला पालकमंत्री आहे. 1 to 1 कार्यकर्त्यांच्या नावापासून, 1 to 1 गावाच्या समस्यापासून, कार्यकर्त्यांनी दिलेला प्रत्येक पत्रापासून, शेतकऱ्यांच्या अडचणीपासून एकही पत्र त्यांना दिलं. अतिवृष्टीमध्ये दादा मला आठवते, मी अंजनगाव दर्यापूरमध्ये सर्वे करायला गेली होती आणि जेव्हा मी दादांना फोन केला, बावनकुळे साहेबांना, की साहेब आमचे अमरावतीचे काही तालुके सोडण्यात आले, आपण एकदा लक्ष देऊन ते पूर्णचे पूर्ण तालुके अमरावतीचे आले पाहिजे आणि अतिवृष्टीचे पैसे हा शेतकऱ्यांना भेटले पाहिजे. विदिन 15-20 मिनिट्स, 15 ते 20 मिनिटात दुसरी कॉपी निघते GR ची आणि त्या कॉपी मध्ये जे सुटलेले तालुके होते ते तालुक्याचे नाव त्याच्यात आले. एवढा ऍक्टिव्ह आणि इमिजिएट ऍक्शन वाला पालकमंत्री, गार्जियन मिनिस्टर, कॅबिनेट मिनिस्टर मी माझे 13 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये नाही पाहिलं. या मंचावर आमचे राज्यसभा मेंबर बोंडे साहेब, आमचे या क्षेत्रातले अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण भाऊ तायडे, आमचे बिलावेकर साहेब, गुंदिले साहेब, मेलघाट क्षेत्राचे आमचे आमदार केवल भाऊ, गुंदिले साहेब, दिनेश भाऊ, रुपेश दादा, अभ्यंकर दादा, कमलकांत दादा, संजू भाऊ, जोशीताई आणि सगळे पदाधिकारी या मतदारसंघाचे या मंचावर उपस्थित आणि ज्यांचे प्रचाराकरिता तुम्ही आणि आपण इथे सगळे उपस्थित झालो आहे, अशी आमची रुपाली ताई, अभे दादाची मिसेस रुपाली ताई साठी एकदा सगळ्यांनी जोरदार ताली मारून त्याचं अभिनंदन आपण केलं पाहिजे. महात्मे भाऊ, बीजेपीने बिहार मध्ये सगळ्यात यंगेस्ट मुलीला तिकीट देऊन हे दाखवून दिलं की येणारा भविष्य जे आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी म्हणतात, यंग इंडिया म्हणून, आणि महिलांच्या पाठीशी एक नवीन मुलीला 25 वर्षाची तिकीट देऊन त्याला आमदार तिथे केला. आणि आबे दादाचे केस मध्ये 23 वर्ष ज्या माणसांनी या मतदारसंघामध्ये जेवढे केस झाले, गणपतीमध्ये दगड फेकण्याचे पासून या मतदारसंघामध्ये जेवढे दंगे झाले, त्यानंतर फिन्ने मिल मध्ये गेल्या कित्येक वर्षापासून ते संघर्ष करत आहे आणि 23 वर्षापासून या भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून ज्यांनी काम केलं, भारतीय जनता पार्टीने एवढा मोठा विश्वास कार्यकर्त्यांना दाखवून दिला आहे की जो पक्षासोबत एकनिष्ठ राहील, जो पक्षाबरोबर ताकदीने उभा राहील, जो पक्षासाठी जीवाचा रान करान, जे पक्षासाठी जेवढेही लावता आले तेवढे केसेस अंगावर गेल्या 23 वर्षामध्ये अभयदादांनी लावून घेतल्या. आज त्याचे कार्याची पावती भारतीय जनता पार्टीने अभयदादाच्या मिसेसला तिकीट देऊन हे दाखवून दिलं, आम्ही पक्षाचे कार्यकर्ता आहे, तुम्ही पक्षाचे कार्यकर्ता आहे. आपल्याला मनामध्ये एक ऊर्जा निर्माण होते की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टी मागे राहू देणार नाही. 23 वर्षानंतर अभयदादाला न्याय भारतीय जनता पार्टीने दिला. आता सगळी बारी तुमचे पदरात आहे. बरेचसे लोक कांता काकू आप आगे बढ़ो, अविनाश भाऊ आप आगे बढ़ो. बस मी एवढंच सांगन आणि सगळ्यांना मनापासून एवढीच विनंती करन की तिन्ही कमल 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 याच शब्दाला आपण सगळे जगा आणि एकी आपली किती मजबूत आहे या क्षेत्राला आणि पूर्ण महाराष्ट्राला दाखवून द्या. एवढीच मी नम्र विनंती आपल्याला करन आणि सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू. यानंतर आपल्या अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांना विनंती करतो आपल्याला संबोधित करावं. भारत
माता की काय झालं अचलपूरला? 2 तारखेला एवढी मोठी निवडणूक आहे आणि आवाज जर असा असेल तर कसं होईल? त्याला दोन्ही हात वर करून जरा मजबूतीने आपल्या मातनेताईला प्रचंड मजबूती मिळाली पाहिजे. आज के लिए बस इतना ही. आप देखते रहिए अचलपुर प्रभात समाचार, जो सच बताए. वीडियो को लाइक कीजिए, शेयर कीजिए और हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए.